अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संपूर्ण चातुर्मासामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान किंवा पठण करायचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जणांना आता चातुर्मास लागलेला आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी पर्यंत चातुर्मास आहे. 4 महिने चातुर्मास. कांदा लसूण सगळ्या गोष्टी बंद असतात. मग या 4 महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण, विष्णूंचं पठण करायचं काय महत्व आहे. व्यंकटेश स्तोत्र जर म्हटलं तर खूप जणांना वाटतं की मग रात्री वाचायचं का. व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्याचं आहे संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये आहे 108 ओव्याचं. आपल्याला जे वाचता येत असेल त्या पद्धतीने आपण मराठीमध्ये वाचू शकता, संस्कृतमध्ये वाचू शकता. व्यंकटेश स्तोत्र हे सकाळ दुपार संध्याकाळ कधीही वाचन करू शकता. त्याचं बंधन नाहीये. काय होतं, आपण बंधन करतो. व्यंकटेश स्तोत्राचं नाव काढलं की मग आपण म्हणतो रात्रीच वाचायचं का. ते रात्री वाचायचं. कधी वाचायचं रात्री, जेव्हा आपण सगळ्या बाजूने हरलो, आपल्याला कोणतीच गोष्ट आपल्या हातामध्ये नाहीये, तेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्र रात्रीचं 3 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. 21 दिवसाचं अनुष्ठान करायला कसं आहे, खूप जण म्हणतात मग 21 दिवसाचं अनुष्ठान आहे. ह्या चातुर्मासात 21 दिवसाचं अनुष्ठान तुम्ही करू शकता, पण 21 दिवसामध्ये तुम्हाला 21 दिवस ब्रह्मचर्य पालन करणं महत्वाचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, लक्षात ठेवा. तुमचं ब्रह्मचर्य पालन होत नसेल तर तुम्ही हे अनुष्ठान किंवा गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण या गोष्टी करू नका. सगळ्यांसाठी आहे, महिला असेल पुरुष असेल सगळं असेल. व्यंकटेश स्तोत्र किंवा गुरुचरित्र पारायणामध्ये सगळ्यात मुख्य नियम मी एकच सांगतो की ब्रह्मचर्य पालन. कारण की आजकाल कोणी ब्रह्मचर्याचं पालन होत नाही. ज्याच्याकडून होतो तो भाग्यवान. कारण की ब्रह्मचर्य पालन करणं सोपं नाहीये. खूप जण गुरुचरित्र पारायण करायला बसता, फोन करता, गुरुजी आमचं ब्रह्मचर्य पालन केलं, काय कामाचं आहे करू. म्हणून चातुर्मासामध्ये जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचंय, नुसतं वाचायला कोणतेही नियम नाही. कोणतेही नियम नाही, नुसतं वाचायचं. तुम्हाला 1 वेळा वाचा, 2 वेळा वाचा, किती वेळा वाचा, सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, त्याला कोणतेही नियम नाही. कोणतेही नियम नाही. पण तुम्हाला जर अनुष्ठान करायचंय, अनुष्ठान कसं असतं, अनुष्ठान म्हणजे काय, तुम्ही समजा एक रात्री जर ठरवलं आता रात्री अनुष्ठान करायचं, समजा 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं. मग कसं करायचं 3 दिवसाचं अनुष्ठान. 3 दिवसाच्या अनुष्ठानासाठी तुम्ही कधीही शुक्रवार, शनिवार, रविवार, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, कधीही तुम्ही श्रावणामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये कधीही अनुष्ठान करू शकता. अनुष्ठान करायच्या अगोदर काय लागेल आपल्याला, सगळ्यात पहिले मी 21 दिवसाचं अनुष्ठान कधीही सांगत नाही, कारण की ब्रह्मचर्याचं पालन तो व्यक्ती करूच शकत नाही करू शकत. जसं मन स्ट्रॉंग आहे तो करू शकतो, पण 3 दिवसामध्ये पण शक्य आहे. मग 3 दिवसामध्ये कसं करायचं, 3 दिवसामध्ये आपण काय करायचं, रात्री 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. थंड पाण्याने करा, गरम पाण्याने करा, कसंही करा. रात्री 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. बसल्यानंतर आसन घ्या, बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा. बालाजी महाराजांचा फोटो ठेवा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा असेल तो लावायचा. ते लावल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्येच करायचं आपल्याला अनुष्ठान. ती पुस्तक ठेवा. सगळ्यात पहिले आपलं वस्त्र, पुरुष असेल तर तुम्ही काय करायचं, सवळं घाला. सवळं लुंगी असती, सवळ्यामध्ये आंतरवस्त्र घालायचं नाही पुरुषांसाठी पण. लक्षात ठेवा, सवळं जेव्हा तुम्ही पुरुष घालता तेव्हा आंतरवस्त्र घालू नका. बनेल असेल हे आंतरवस्त्र घालायचं नाही पुरुषांनी पण. सवळं घालायचं प्रॉपर, लुंगी सारखा गुंडाळा, सवळं घाला. महिलांनी साडी घालायची, हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी हळद असेल, कुंकू असेल, डोक्यावर पदर असेल, हे महिलांनी. आणि महिलांनी पण जी सवळ्याची साडी असती, खूप मार्केटमध्ये भेटते आता ती सवळ्याची साडी, ती घालावी. साडी घातली, भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, पोटाला भस्म, सगळीकडे भस्म लावायचं. भस्म लावल्यानंतर आपण संकल्प करायचा. हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र घ्या. हे घेतल्यानंतर म्हणायचं की तुमची मनोकामना म्हणायची.
आणि म्हणायचं की आम्ही 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आम्ही करत आहोत. 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपल्याला करायचंय, कोणाला सांगायचं नाही. रात्री 11:30 वाजता बसायचं, बरोबर 12 वाजता त्या पोथीची 11:30 वाजतापासून संकल्प झाल्यानंतर पोथीचं पूजन करायचं. पहिले सरस्वती देवी, आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं, आपल्या आईवडिलाचं दर्शन घ्यायचं आणि वाचायला सुरुवात करायची. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः, श्री गणेशाय नमः म्हणायचं आणि व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायची. वाचताना व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्याचं आहे, तर 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा वाचायचं. आपल्याला वाचायचं किती वेळा ते लक्षात ठेवा. 8व्या ओवीपर्यंतच 20 वेळा वाचायचं. तुम्ही म्हणणार पुढचं का बरं नाही वाचायचं? 9व्या ओवीपासून तर 15व्या ओवीपर्यंत फलश्रुती आहे. प्रत्येक वेळा बालाजी महाराजांना म्हणायचं काय, हे द्या ते द्या ते द्या, नाही. 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा. वाचन करताना कॉईन घ्या, 21 कॉईन घ्या, मोजून कॉईन घ्यायचे. काही काहींचे कमी होता, काही काहींचे जास्त होता. 21 कॉईन 2 वेळा मोजून घ्या आणि 20 वेळा आपण 8व्या ओवीपर्यंत वाचायचं. 21व्या वेळेस आपण पूर्ण 15 ओव्यापर्यंत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. हे झाला पहिला दिवस. वाचन झाल्यानंतर करायची शेषाशाला अवतार तारक तू देवा किंवा पंचफणस्करी देवश्री हरी. 3 दिवस. पहिला दिवस आपला झाला. दुसऱ्या दिवशी पण आपण वाचायला सुरुवात तसं बसायचं 11:30 वाजता आणि तिसऱ्या दिवशी रात्री वाचन करायचं आणि मग चौथ्या दिवशी, तिसरा दिवस पूर्ण होईल आपले, 1, 2, 3 दिवस होतील आणि चौथ्या दिवशी सकाळी त्याचं उद्यापन करायचं. उद्यापन करताना आपण बालाजी महाराजांना शेंगदाणे असेल, गुळ असेल, खारे फुटाणे असेल, शेंगदाणे असेल, खिचडी असेल, तांदळाची खिचडी, हे आपण त्यांना नैवेद्य दाखवू शकतो. ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं आणि उद्यापन आहे ते संपू शकता. 3 दिवसाचं हे अनुष्ठान आहे. तुम्ही कितीही वेळा करू शकता, तसं बंधन नाहीये. आणि जर त्यांना अनुष्ठान नाही करायचं ना, अनुष्ठान करताना खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काहीच गोष्टी नाही. आपल्याला काय वाटतं, मनामध्ये भीती भरलेली, फक्त खिडक्या नाही, दारं नाही, काहीच नाही. तुम्ही कुठेही अनुष्ठान करू शकता. हे अनुष्ठान करताना 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 3 दिवस गादीवर झोपलत चालेल. 3 दिवस आपण नॉनव्हेज असेल, दारू असेल, या गोष्टी खायच्या नाही. 3 दिवस मन स्थिर ठेवायचं. तर या चातुर्मासामध्ये तुम्ही रोज जरी व्यंकटेश स्तोत्र जरी नुसतं वाचलं तरी पण त्याचं खूप फळ आहे. आणि अनुष्ठान ज्यांना करायचं असेल तर त्यांनी 3-3 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. 21 दिवसाचं अनुष्ठान करायला मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन. हे मुख्य आपल्याकडे आहे. ज्यांच्याकडून शक्य असेल त्यांनी 21 दिवस लगातार सलग आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता. रोज जसं सांगितलं तसं रोज 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं, रोज भस्म लावायचं आणि भस्म लावल्यानंतर रोज व्यंकटेश स्तोत्र आहे ते संस्कृतमध्ये वाचावं. मराठी वाचन करायला 4 ते 5 घंटे लागतात. म्हणून आपली तब्येत सांभाळा, आपलं आरोग्य सांभाळा. 3 दिवसाचं जरी तुम्ही अनुष्ठान केलं, 3-3 दिवसाचं तरी चालेल, काही हरकत नाहीये. आणि रोज जरी तुम्हाला करायचं असेल तर रोज 11:30 वाजता आंघोळ करून आपण बसावं. मग तुम्ही चातुर्मासामध्ये या 4 महिन्यामध्ये रोज अनुष्ठान करू शकता. ज्यांना जमत असेल त्यांनी रोज, रात्री जमलं तर रात्री किंवा दिवसभरामध्ये सकाळी तुम्ही 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. त्याला काही बंधन नाहीये, त्याला कोणत्याही कपड्याचं पण बंधन नाहीये. बिनधास्त वाचू शकता तुम्ही दिवसभरामध्ये पण. आता 4 महिने जर कोणाला वाटलं तर 4 महिने सकाळी तुम्हाला वाचायचं 21 वेळा, तर सकाळी पण तुम्ही अनुष्ठान करू शकता. 4 महिने चातुर्मासामध्ये दररोज तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता 21 वेळा. त्याला कोणतेही बंधन नाही, कोणतेही नियम नाही, ब्रह्मचार्याचे पण नियम नाही, कोणतेही नियम नाही. कारण की दिवसा वाचायला फक्त आपण वाचन करतोय. म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा कितीही तुम्ही अनुष्ठान करू शकता. पण संकल्पयुक्त असेल, तुमचा संकल्प असेल, संकल्पयुक्ताला बंधन असतात. पण बाकी कोणत्याही गोष्टीला नुसतं वाचन करायला कोणतेही बंधन नाही.
बालाजी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये नसेल तर फोटो आपण आणावा आणि बालाजी महाराजांची सेवा आपण करायला सुरुवात करा. या चातुर्मासामध्ये खूप जण म्हणतात भगवान विष्णू शयनावस्थेत असतात, पण आपण जर त्यांची सेवा केली, जास्तीत जास्त नामस्मरणाने सेवा जर केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंचं जेवढं व्यंकटेश स्तोत्र असेल, विष्णू सहस्रनाम असेल, ते तुम्ही आपण वाचन करू शकतो. जेवढं वाचाल तेवढं कमी आहे. व्यंकटेश स्तोत्र वाचन फक्त रात्रीच करायचं का असं काही नाही आहे. तुम्ही चालता बसता उठता, तुम्ही प्रवासात जरी असेल, कुठेही असेल, व्यंकटेश स्तोत्र वाचायला काहीही हरकत नाही. म्हणून आता 1-2 आपले दिवस संपले असेल, पण तुम्ही आजपासून उद्यापासून किंवा श्रावण महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही सलग पूर्ण 30 दिवस करू शकता. श्रावणामध्ये ब्रह्मचर्याचं पालन पण होईल. श्रावणामध्ये खाली झोपायचा काही विषय नाही आहे. श्रावणामध्ये तुम्ही कोणतीही सेवा पूर्ण करू शकता, कोणतंही बंधन नाही आहे. म्हणून या चातुर्मासामध्ये प्रत्येकाने आपण सेवा आहे ती सेवा आपण करू शकतो, मनापासून आपण सेवा करू शकतो. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.